Apologies about that interruption in the broadcast, but we are cutting straight across to Mumbai Police's press conference live at the moment. Listen in. जी काही माहिती आम्हाला सांगता येण्यासारखी आहे ती आपल्याला आम्ही सांगू, परंतु विशिष्ट खोलातील माहितीसाठी आपण आग्रह धरू नये, कारण हा ऑनलाईन तपास आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन तपासामध्ये आरोपींना जे अजून अटक झालेली नाहीत त्यांना कोणत्या प्रकारचा फायदा मिळू नये यासाठी काही गोष्टी गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. This is an online investigation and that is going on at पुण्याची home. थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की इंटरनेटवर वेब बेस्ड ॲप तयार करण्यात आलं बुल्लीबाई, आणि या ॲपवर मी आपल्याला दाखवतो त्या प्रकारचे काही हे त्याचं पेज आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला त्या साईटवर घेऊन जातं डिटेल्स साठी. He is explaining that one paper where you click याच्यामध्ये on modus it, operandi that अशी link होती. takes you to actual app, and now he's explaining the modus operandi. काही सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजामध्ये महिलांचे फोटो या साईटमध्ये लोड करण्यात आले होते. His photographs were uploaded on the site. भावना दुखावतील अशा प्रकारचं मेसेज या साईटवर देण्यात आला. अशी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर 31 तारखेला आम्ही हा गुन्हा दाखल केला. 2 तारखेला 31 तारखेची ही ॲप डेव्हलप झालेली आहे, लोड झालेली आहे आणि आमच्याकडे तक्रार आली. त्याच्यानंतर आमचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर या ॲपचं आणि त्याचं ट्विटर हँडलचं ॲनालिसिस केल्यानंतर We analyzed the Twitter handle and the app. बुल्लीबाई नावाचं ट्विटर हँडल सुद्धा तयार करण्यात आलं होतं. There was a Twitter handle with Bully Bai as well, and we have analyzed that. ह्या ट्विटर हँडलद्वारे And via the ही Twitter जी handle, वेबसाईट होती बुल्लीबाई ॲपची, ती जास्त लोकांमध्ये सर्क्युलेट व्हावी. the Twitter handle enabled the website of Bully Bai to go viral. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये We've done a Yeah, technical Bully Bai analysis of the Twitter followers handle and the app. कोण आहेत We've also figured out who the followers on the Twitter handle are. Very important point. आणि त्यांच्या मागावर लागलो. And we've also gone ahead and traced these individuals who were following that Twitter handle of Bully Bai app. कुमार विशाल हा जो सेकंड इयरला इंजिनिअरिंगमध्ये शिकणारा तरुण आहे, He's speaking of a certain Kumar Vishal who's in the second year of engineering. या वेबसाईटचा एक फॉलोअर आहे आणि He's one of the followers of the website. वेबसाईटला 5च फॉलोअर आहेत. He's one of the followers we found out. या सगळ्यांचा आम्ही तपास करायला लागलो. We are investigating people like him and many others who are following this Twitter handle. जे आरोपी निष्पन्न झाले, ज्यांच्या नावाने ट्विटर हँडल सुरू झाले होते, And we're also figuring out under whose name this Twitter handle even began. पोचले आणि मग एक एक करून आम्ही या आरोपींना And one by one, we are trying to investigate, and we investigated them one by one. मध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत. Now we've zeroed down to 3 accused. विशाल सिंग, Vishal Singh, झा Vishal Jha. हा ऑलरेडी मुंबईला आहे आणि त्याचे 5 दिवसाची पोलीस कस्टडी. We've taken him in 5 days of police custody. Vishal Jha and Shweta जी Singh. उत्तराखंडमध्ये अरेस्ट झालेली आहे. She has been arrested in Uttarakhand. ट्रान्झिट रिमांड मंजूर झालेली आहे. Her transit remand has been approved. हा सुद्धा उत्तराखंड मधलाच आहे. The third accused is also in Uttarakhand. त्याच वेळात ट्रान्झिट रिमांड त्याची सुद्धा होईल.
We've applied for a transit remand for the third accused too. हा कोणत्या एका कटाचा भाग आहे की कसे याबद्दल आपला तपास आता सुरू आहे. आणि याच्यामध्ये अधिक खोलामध्ये तपास करून Further investigation is required in terms of who these people exactly are, whether they are a part of a larger group or they're individual. We're investigating all of that at the moment. प्रयत्नशील राहील. ज्या महिलांची या ॲपद्वारे निंदा करण्यात आली किंवा त्यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारे कृत्य करण्यात आलं, त्या सर्व आरोपितांचा यामध्ये चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. There will be appropriate action taken once the investigation is over on harassing these women online. यापुढे होऊ नयेत यासाठी सायबर पोलीस स्टेशन माध्यमातून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येईल, विशेषतः महिलांना आणि मुलींना. त्याचप्रमाणे आम्ही या तपासामध्ये, कारण हा सगळा तपास इंटरनेट रिलेटेड आहे, This investigation is related to the internet. It's online. प्रेस नोट जी आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जे ट्विटर हँडल या प्रकरणामध्ये काही ईमेल्स आयडी आहेत, या प्रकरणामध्ये ज्या कुणाला नागरिकांना काही माहिती तपासाबाबत द्यायची असेल, appealing to the people त्यांनी आमच्या सायबर पोलीस स्टेशनच्या that if you know anything about these Twitter handles, you know anything about these people, approach the cyber cell of the Mumbai police. त्यांनी ही माहिती पुरवावी जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त This will पुरावा help us. या केसमध्ये एकत्रित करता येईल आणि आरोपितांबाबत अजून जास्त माहिती आम्हाला गोळा करता येईल. Now I will speak in English. Friends, this is a very sensitive case in which the defamation of particular section of society, the ladies belonging to that section have been defamed and their sentiments have been hurt by a few people who had uploaded an app on the website called Bullibai. A Twitter handle also in the same name was created. Most of the details of this case are available with you from different sources, but to tell you little details about the factuality of the case and the investigation conducted so far, we are addressing this press conference. Also, lot of rumors are floating around about the investigation or about the case. So to rule out those rumors, I thought it is better to address you people all collectively and give the information. In this case, this Bullibai app was basically created on which pictures of some ladies belonging to a particular community were uploaded and messages with these pictures, objectionable messages were also put,
and these were circulated on media by using the Twitter handles. We received the complaint in Mumbai on 2nd of January. Immediately we registered the offence and started the technical analysis of the case. In the process, we identified a young person, Kumar Vishal Jha or Vishal Kumar Jha, he uses both the names, from Bangalore, who is a second year engineering student. We apprehended him and the investigation started. This Bullibai app had 5 followers, so we started investigating on those followers and we came to know who are the operators or who had initiated these Twitter handles. Accordingly, so far in the investigation, we have arrested 3 persons, including a lady. 2 persons are from Uttarakhand, we have arrested so far, and as told you, 1 person is from Bangalore. The investigation will follow. I must request you all, I know you are curious to know details, but as I told you, this case is sensitive and it will not be appropriate to divulge lot of details of the investigation which otherwise can hamper the ongoing investigation, and the accused people who are not apprehended so far, they might try to destroy the evidence, as most of the investigation is online.